आज पुणे बुक फेस्टिवलमध्ये बुक फेस्टिवल आणि डिक्की यांच्या वतीने आज भारतीय राज्यघटनेला जे 75 वर्ष झाले त्या निमित्ताने एक राज्यघटनेची प्रतिकृती ही तयार करण्यात आली होती, ज्यामध्ये 97,000 पुस्तकांचा उपयोग ती कृती करण्यासाठी केला होता आणि त्याचं हे जगातलं सगळ्यात मोठी कृती म्हणून त्याचा विश्वविक्रम झालेला आहे। त्यामुळे एक प्रकारे पुणेकरांनी, माझे मित्र राजेश पांडे, मिलिंद वेगलेकर आणि डिक्कीच्या वतीने राज्यघटनेच्या प्रती एक आदर व्यक्त करणारी एक खूप मोठी घटना विश्वविक्रम निर्माण करून झालेली आहे। पुणेकरांचा जो प्रतिसाद मिळतो या बुक फेस्टिवलला, तुम्ही कशा पद्धतीने बघितला किंवा तुम्हाला कशा पद्धतीने जाणवला? या वर्षीचं जे बुक फेस्टिवल आहे त्या बुक फेस्टिवलला ज्या प्रकारे पुणेकरांचा प्रतिसाद आहे आणि विशेषतः तरुण वर्गाचा जो प्रतिसाद आहे, आपण जेव्हा नेहमी म्हणत असतो की तरुण वर्ग जो हा सोशल मीडिया आणि याच्या मागेच फक्त लागलेला आहे, तर तसं नाही। इथे आल्यावरती लक्षात येतं की इतक्या मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग बुक फेस्टिवलला व्हिजिट करायला, पुस्तकं खरेदीला जो येतो आहे, याच्यातून पुणेकरांचं पुस्तकाप्रतीचं जे प्रेम आहे ते, आणि त्याचबरोबर ही एक खूप मोठी पुणेकरांची भूक होती अशा प्रकारच्या उपक्रमाची ती बुक फेस्टिवलनी पूर्ण केली। व्याख्याते पण खूप चांगले आले आहेत, ते सांग कशी घडली? या मागच्या वर्षीपासूनच सुरुवात झाली, पण पुणे लिट फेस्टिवल ही या निमित्ताने पुण्यामध्ये सुरू झाला आहे। त्यालाही अतिशय चांगला प्रतिसाद पुणेकरांचा आहे। नामवंत लेखक हे या फेस्टिवलला, लिट फेस्टिवलला आलेले आहेत, त्यांचंही मार्गदर्शन होत आहे। म्हणजे एक प्रकारे या बुक फेस्टिवलमध्ये पुस्तकं, खाद्य संस्कृती, लिटरेचर, त्याच्यावरची भाषणं अशी एक पुणेकरांसाठी एक खूप मोठी मेजवानी आहे।